Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. मुंबईत गेल्या 2 दिवसापासून उन्हाचा पारा वाढलेला आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की अंगाची लाही होताना नागरिक पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2 दिवसामध्ये याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुंबईच्या हवेमध्ये आर्द्रता अधिक प्रमाणात वाढली आणि त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। रविवारी कमाल तापमान हे 36 अंशापर्यंत पोहोचणार असल्याचं बोललं जातं। मुंबईच्या किनारपट्टीसह सोलापूर, बीड, लातूर आणि उस्मानाबादला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह दमट वातावरण तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट किंवा उष्णतेच्या लाट सदृश्य स्थितीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेरून निघताना स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासोबतच देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। पाण्याचा भरपूर वापर करा, टोपी घाला आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा असं जे आव्हान आहे ते हवामान विभागाकडून वारंवार करण्यात येते। आपण पाहिलं की ग्लोबल वॉर्मिंगचा जो थेट फटका आहे तो सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आता बसताना पाहायला मिळतोय। जास्तीत जास्त झाडं लावणं, झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर यावर पर्याय असू शकतो असं सुद्धा बोललं जात आहे। पण त्याला सरकार किती गांभीर्याने घेत आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आदिल खानसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।